विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या जागा, महामंडळ यावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसाठी 993 कोटी रुपयांची मंजुरी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भीमाशंकर, देहू, घृष्णेश्वर, परळी वैजनाथासह विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश। 20 मे रोजी औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबईत प्रशासन सज्ज। अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंड ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना। अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका। सांगली जिल्ह्यातील 4200 मेडिकल राहणार बंद। नीट पेपरफुटी प्रकरणी अकोल्यात युवक काँग्रेसचं आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या फोटोची आंदोलकांकडून होळी। नीट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी। कल्याण रेल्वे स्टेशनवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार। शिवसेना नेत्या नीलम गोरेंची लोहमार्ग पोलीस आयुक्तांशी चर्चा। कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेंची उपस्थिती। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव चिखले इथं 2 चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू। दोघेही भाऊ घराजवळ खेळत असताना घटना घडली। घटनेमुळे गावात शोककळा। नांदेडच्या मुखेड तालुक्यात बेटमोगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 3 महिन्यात जळबुडखात। कोट्यवधींच्या इमारतीला तडे, खिडक्या तुटल्या तर पाणी, लाईटचाही अभाव। कर्मचारी राहत नसल्यानं रुग्णसेवेचा प्रश्न गंभीर। कर्जतमधील टोरणच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात अभिनेते सयाजी शिंदे आक्रमक। विकास हवा पण निसर्गाचा विनाश नको म्हणत ग्रामस्थांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा। सह्याद्रीची जैवविविधता आणि पाणी स्रोत धोक्यात असल्याचा आरोप। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नमाजा संदर्भात मोठं विधान। रस्त्यावर नमाज अदा करू दिला जाणार नाही। योगींकडून स्पष्ट, तर प्रेमानं मान्य केलं तर ठीक, नाही तर दुसऱ्या मार्गाचा अवलंब करू, योगींचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।